न्यूज 24 वेद जनमनाचा। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक ते पापाची तिकटी या दरम्यानची चप्पल लाईन पर्यटकांसाठी कोल्हापूर चप्पल खरेदीची बाजारपेठ आहे। तसंच हा मुख्य रोड कोकणाशी जोडला जातो, पण दरवर्षी पावसाळ्यात या रोडची दुर्दशा होते। बऱ्याच वेळा लाखो रुपये खर्च करून हा रस्ता नव्यान तयार करण्यात आला, मात्र पुन्हा या रस्त्याची दुर्दशा होत गेली। यासाठी माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी डिसेंबर 2023 मध्ये महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला। तसंच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून नॅशनल क्लीन प्रोग्राम अंतर्गत निधी मंजूर करून घेतला। त्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचंही पाठबळ लाभलं। 2.5 महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। त्यासाठी 70 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली होती, मात्र खुदाई केल्यानंतर या रस्त्याखालील ड्रेनेजच्या पाईपलाईन्स फुटल्या। तसंच त्या 37 ते 40 वर्षे जुन्या असल्याने त्या बदलणं गरजेचं ठरलं। पाण्याच्या पाईपलाईन देखील बदलाव्या लागल्या। यासोबतच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटर्सही नव्यान बनवाव्या लागल्या। यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी लागली। रस्ता बनवताना जास्त खुदाई करून चप्पल व्यावसायिकांच्या दुकानापेक्षा नवा रस्ता खाली राहील याची दक्षता घेण्यात आली। 1 कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज लाईन्स, पाईपलाईन्स, गटर्स बदलून हा रस्ता नव्यान तयार झाला। आज या रस्त्याचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या हस्ते तसंच स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांच्या हस्ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक आदिल फरास आणि कंत्राटदार प्रसाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला। रविवारी या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर शहरातील मुख्य मार्ग असलेल्या या चप्पल लाईन मार्गावरून विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होण्याचा मार्ग रिकामा झालाय। तसंच इतर रस्त्यांवरील वाहतुकीचा ताणही आता कमी येणार आहे। राज्याचे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सन्माननीय हसनजी मुश्रीफ यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून सन्माननीय आदिलजी फरास यांनी या ठिकाणी एनकॅपच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचा रस्ता या ठिकाणी हा पूर्ण केलेला आहे। आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या सौंदर्यामध्ये, रस्त्यांच्या सौंदर्यामध्ये भर पडली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण शिवाजी चौकापासून आपण जर पाहिलं आणि या ठिकाणी पापाई तिकटेपर्यंत पाहिलं तर एवढं देखणं या दोन्ही म्हणजे रोड एवढा सुंदर झालेला आहे। हे जे कंत्राटदार आहेत यांनी देखील अत्यंत चांगलं या ठिकाणी काम केलेलं आहे। पुढच्या काळामध्ये महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आम्ही संपूर्ण शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये जास्तीत जास्त भर घालण्याचा प्रयत्न करू। आज आपल्या शिवाजी चौक पासून ते पापाई टिकटी हा जे चप्पल लाईनचा मुख्य रस्ता आहे याचं उद्घाटन 2 महिन्यापूर्वी कामाचा शुभारंभ आम्ही क्षीरसागर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी केलेला होता। माननीय पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून क्षीरसागर साहेबांच्या आशीर्वादाने, या दोन्ही नेत्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी एनकॅपच्या या सेंट्रलच्या निधीतून आपण पहिला 70 लाख रुपये, नंतर 30 लाख रुपये वाढीव कामाचे, त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाची गरज होती, ड्रेनेज लाईन खराब होती, 40-50 वर्षापूर्वीच होतं, त्याला सुद्धा या ठिकाणी आपण गटर आणि ड्रेनेज मिळवून जवळपास 16 लाख आणि 9 लाख असं मोठा निधी, जवळपास 1.25 कोटी रुपयाचा निधी या रस्त्याला आज आपण मंजूर केलेला आहे। हे करत असताना व्यापाऱ्यांची मागणी होती की रस्ता फार मोठं वरती आलेला आहे आणि आमच्या पावसाळ्याच्या काळामध्ये आमच्या दुकानांमध्ये पाणी शिरतं, तर त्याचा अभ्यास करून आम्ही इस्टिमेट केलेला होता आणि त्याचप्रमाणे 1.5 फूट खाली खोदाई करून आज या ठिकाणी सुंदर असा कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे। माननीय क्षीरसागर साहेबांनी आज लोकार्पण त्यांच्या शुभ हस्ते आम्ही या सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं क्षीरसागर साहेबांना पाहुणा म्हणून या ठिकाणी बोलवून त्यांच्या शुभ हस्ते केलेला आहे। एवढंच आहे की कोल्हापूरच्या सौंदर्यामध्ये भर पडावं, कारण हा रस्ता गोव्याला कनेक्टेड होणारा, कोकणाला कनेक्टेड होणारा रस्ता आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराज चौकात आलेला या ठिकाणी व्यक्ती या रस्त्यावरनं जाणार, त्याला अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी सुविधा केलेली आहे। चप्पल लाईन म्हणजे जगप्रसिद्ध आहे। शाहू महाराजांची ही जी काय त्या काळामध्ये याला आश्रय दिलं गेलं होतं त्या चप्पल व्यवसायाला, त्यामुळे चप्पल लाईन देखणे होणं गरजेचं आहे। क्षीरसागर साहेब आणि मुश्रीफ साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।